खराटा ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमानिमित्त आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा सर्वप्रथम आभार व्यक्त करते। आणि आपण सर्व महिला ह्या कार्यक्रमात इतक्या मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाला त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करते। आज आमच्या सरपंच समीक्षाताई खराटे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे। तर आपण सर्वांनी त्यांच्या संकल्पनेला भरभरून साथ दिली आणि सर्व महिलांना हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं। त्यामुळे मी प्रथमतः आमच्या प्रथम नागरिक समीक्षाताईंचाही मनापासून आभार मानते। आणि आज महिलांना एक योग्य व्यासपीठ मिळावं, महिलांनी त्यांचे सर्व आज बचत गट आहेत, बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिला अनेक उद्योग व्यवसाय करत असतात। त्या उद्योग व्यवसायाला योग्य पद्धतीने प्रतिसाद मिळावा आणि त्यांनी केलेल्या कामाला सर्वांनी प्रतिसाद द्यावा यासाठी ग्रामपंचायतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर आज सर्व महिलांना हे व्यासपीठ उपलब्ध झालं तर बचत गटाच्या माध्यमातून हा कार्यक्रम कायमस्वरूपी मांडवमध्ये घेण्यात यावा मी असं सर्वांना विनंती करते। कारण आज महिलांनी काही रांगोळ्या आणल्या, काही अनारसे पीठ आणले, काही दिवाळीचे पदार्थ आणले, काही परत पंद्या आणल्या। तर दिवाळीच्या कार्यक्रमात दिवाळीच्या निमित्त परत म्हणजे दिवाळीमुळे हा कार्यक्रम जास्त चांगल्या पद्धतीने साजरा होईल। मला समीक्षकांनी आल्याच संधी दिली त्यामुळे काही बोलावं त्या सुचना, त्यामुळे माझ्या मोडक्या तोडक्या शब्दामध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केला। थोडा वेळ दिला असता तर मी जरा चांगल्या पद्धतीने बोलले असते। पण धन्यवाद त्याबद्दल तुमच्या आयोजकांचाही आणि ग्रामपंचायतीने हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी आमच्या सर्व ग्रामपंचायत टीमचे समीक्षाताईंचे आणि जिल्हा परिषदांनी मंडप उपलब्ध करून दिल्याबद्दल मी जिल्हा परिषदेचे मनापासून आभार मानते। जय हिंद, जय महाराष्ट्र।